मित्रांनो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला वचननामा जाहीर केला आहे। यामध्ये राज्यातील शेतकरी वर्गासाठी 11 मोठे निर्णय घेण्यात आले असून त्यांची आघाडी सत्तेत आली तर ते काय निर्णय घेतील या संदर्भात त्यांनी या वचननाम्यात माहिती दिली आहे। तर मित्रांनो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जाहीर केलेले 11 मोठे निर्णय कोणते आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। सोबतच अशा प्रकारच्या व्हिडिओज करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जाहीर केलेल्या आपल्या वचननाम्यामध्ये शेती आणि शेतकरी म्हणून या ठिकाणी 11 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे। तर ते निर्णय कोणते आहेत चला पाहूयात। तर पहिला निर्णय म्हणजे शेतीसाठी लागणारी बी बियाणे, जंतुनाशक औषधे, खते, अवजारे इत्यादींवरील जीएसटी पूर्णपणे काढून टाकला जाईल। तर अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे मित्रांनो। शेतीसाठी लागणारे जे काही काम असेल, जे काही वस्तू आपण खरेदी करू त्यामधून जीएसटी पूर्णपणे काढून टाकला जाईल, अशा प्रकारचा मोठा निर्णय या वचननाम्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतला आहे। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे पीक विम्याचे जाचक ठरणारे निकष काढून शेतकऱ्यांना अनुकूल निकष बनविले जातील। म्हणजेच पीक विमा योजनेत या ठिकाणी महत्त्वाचे असे बदल करण्यात येईल ज्यामुळे शेतकऱ्यांना हे बदल अनुकूल ठरतील। तर अशा प्रकारचे या ठिकाणी मोठा निर्णय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपल्या वचननाम्यात घेतला आहे। त्यानंतर तिसरा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय म्हणजे अन्नदाता शेतकऱ्यांचा तोटा होणार नाही अशा रीतीने शेतमालाच्या आयात निर्यातीचे धोरण ठरविले जाईल। त्यानंतर चौथा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय म्हणजे शेतमालाची नासाडी व त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी गोदामांची व शीतगृहांची गरजेप्रमाणे उभारणी केली जाईल। तर हा अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय आहे, कारण आता बऱ्याच वेळा काय होते, शेतकरी बांधव भाव वाढतील या आशेमध्ये आपले शेतमाल या ठिकाणी घरी ठेवत असते किंवा इतर ठिकाणी ठेवत असते, परंतु त्यामध्ये बऱ्याच वेळा नुकसान होत असते। तर त्याच पार्श्वभूमीवर हे नुकसान टाळण्यासाठी गोदामांची आणि शीतगृहांची गरजेप्रमाणे उभारणी केली जाईल, अशा प्रकारचे मोठे वचन या वचननाम्यामध्ये देण्यात आलेले आहे। त्यानंतरचा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय म्हणजे शेतकरी कर्जबाजारी होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल, अशा प्रकारचे वचन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपल्या वचननाम्यात दिलेले आहे। तर मित्रांनो, लक्षात असू द्या, यापूर्वी आपण काँग्रेस पक्षाचा जो जाहीरनामा बघितला होता त्याप्रमाणेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सुद्धा या ठिकाणी शेतकरी कर्जबाजारी होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असा मोठा निर्णय आपल्या वचननाम्यामध्ये घेतला आहे। त्यानंतर शेतमालाला उचित हमीभाव देण्याचे धोरण शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून ठरविले जाईल। म्हणजे शेतमालाला उचित हमीभाव देण्याचे धोरण या ठिकाणी शेतकऱ्यांचे हित ज्यामध्ये आहे त्या प्रकारचे या ठिकाणी निर्णय घेतले जाईल, अशा प्रकारचे वचन या वचननाम्यामध्ये देण्यात आले आहे। त्यानंतर विकेल ते पिकेल या धर्तीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन व योग्य सहकार्य मिळण्यासाठी शासकीय यंत्रणा उभी करणार असल्याचा मोठा निर्णय या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपल्या वचननाम्यामध्ये घेतला आहे। त्यानंतर शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाची उत्तम दर्जाची पुरवठा साखळी व्यवस्था निर्माण करणार असल्याचे वचन सुद्धा या वचननाम्यामध्ये देण्यात आलेले आहे। त्यानंतर शेती व शेतकरी हिताय पीक विमा योजनेचे पुनरावलोकन आणि सुधारणा करणार। तर यापूर्वी आपण बघितलं आहे की पीक विमा योजनेमध्ये या ठिकाणी बदल करण्यात येईल आणि शेतकऱ्यांचे या ठिकाणी कशा प्रकारे या योजनेमध्ये फायदा होईल त्यानुसार यामध्ये सुधारणा करणार असल्याचे वचन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये घेतले आहे। त्यानंतरचा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय म्हणजे शेतमाल नुकसान भरपाई योजनेचा लाभ तात्काळ मिळावा यासाठी योजनेत आवश्यक ते बदल करणार। तर अशा प्रकारचा हा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। अतिवृष्टीमुळे किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे जर शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान झाले तर त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना तात्काळ मिळावी यासाठी या योजनेमध्ये आवश्यक ते बदल करणार असल्याचे वचन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपल्या शासन या जाहीरनाम्यात दिलेले आहे। त्यानंतरचा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय हवामानात होणारा बदल व त्याचा शेतीवर होणारा परिणाम यासाठी प्रत्येक राज्यात हवामान कृती योजना बनवून नगरविकास, ग्रामविकास व कृषी उद्योग या क्षेत्रांची सांगड शाश्वत विकासाशी घालणार हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपला जाहीरनामा जाहीर केलेला आहे। या वचननाम्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी हे 11 मोठे निर्णय घेतलेले आहे। तर तुम्हाला हे निर्णय कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा।
याबद्दल तुमचे मत काय आहे आम्हाला नक्की सांगा। तसेच व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ नेहमी पाहत राहण्याकरिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।